आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम पूर्णत्वास आले असून आता मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया होणार आहे। या भरतीत स्थानिकांना प्राधान्य द्यावे या मागणीसाठी शेतकरी कामगार पक्षासह इतर राजकीय पक्षांच्या वतीने विमानतळावर भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे। या संदर्भात काही बैठका आधीच पार पडल्या असून लवकरच आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार आहे। विमानतळाच्या उद्घाटनाच्या दिवशी लोकनेते दिवंगत डी.बी. पाटील यांच्या नावाने विमानतळाचे नामकरण करण्यात आले तर समाधान होईल, अन्यथा विमानांना उड्डाण करण्याची परवानगी दिली जाणार नाही असा इशारा शेकापचे महासचिव जयंत पाटील यांनी दिला आहे। पंतप्रधान उद्या नागपूरला आंतरराष्ट्रीय जे विमानतळ होत आहे त्या विमानतळाचं उद्घाटन करण्यात येत आहे। एक पहिली मागणी आमची आहे की त्या विमानतळाला डी.बी. पाटील यांचं नाव द्यावं। आज मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेलं आहे की आम्ही डी.बी. पाटलांचं नाव 100% देणार आहे, परंतु त्याबरोबर स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे आणि स्थानिक प्रकल्पग्रस्त आहेत त्यांना प्राधान्यानं त्या ठिकाणी नोकऱ्यांसाठी प्राधान्यक्रम राहिला पाहिजे ही भूमिका आमची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्याला तीव्र असं आंदोलन आम्ही आजपासून आम्ही बैठका सुरू केल्यात। उद्या आणि परवा या 2 दिवसांमध्ये या बैठका सुरू होतील आणि त्याच्यामध्ये एक वेळ असंही की आम्ही धावपट्टीवर सुद्धा बसून उड्डाण होऊन देणार नाही ही भूमिका आम्हाला शेवटी घ्यावी लागेल। हा इशारा या बैठकीतून आम्ही देतो। नवी मुंबईतील विमानतळासाठी परिसरातील 12हून अधिक गावे विस्थापित करण्यात आली आहेत। हजारो एकर जमीन अधिग्रहित करण्यात आली असून ही जमीन प्रकल्पग्रस्त आणि स्थानिकांना रोजगार देण्याच्या आश्वासनावर देण्यात आली होती। महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नवराज्य चॅनलला सबस्क्राईब करा आणि दाबा बेल आयकॉन।